मंडळी नमस्कार. नुकताच आपण आंतरराष्ट्रीय मातृदिन साजरा केला, म्हणजेच मदर्स डे. यावेळचा हा मदर्स डे माझ्यासाठी माझी आई या जगात नसल्याचा होता. ज्या आईमुळे मला हा आवाज मिळाला, ही वाचनशैली शिकता आली, तिला ही वाणी सेवा या लेखातून अर्पण करत आहे. ऐकूया ऋषितुल्य मातृत्व. लेखन आणि वाचक स्वर आहे सुवर्णा आपटे बोडस. रंग लावुनी रंगमंची जाऊनी पदभूषवावे. रंग लावुनी रंगमंची जाऊनी पदभूषवावे. संपता तो खेळ ही मग भूमिका विसरून जावे. संपता तो खेळ ही मग भूमिका विसरून जावे. त्यापरी हा जीवनाचा खेळ आहे क्षणभराचा. त्यापरी हा जीवनाचा खेळ आहे क्षणभराचा. भूमिका जी ये ललाटी मान करत्या भूमिकेचा. भूमिका जी ये ललाटी मान करत्या भूमिकेचा. जीवनविषयक असा विचार कवितेतून मांडणारी माझी आई आम्हाला सोडून गेली. त्याला आता 4 महिने होतील. सहज तिच्या कवितांची वही वाचत असताना शिदोरी ही कविता वाचनात आली आणि त्यातल्या ह्या ओळी वाचल्यावर अख्खा तिचा जीवनपट डोळ्यासमोर तरळून गेला आणि अक्षरशः या ओळींचा भावार्थ ती जगली आणि जसं लिहिलंय तसंच तिचं आयुष्य होतं याची जाणीव झाली. सांगलीत कृष्णाकाठी रमलेलं बालपण आणि त्यामुळे कृष्णा नदीबद्दलची ओढ, प्रेम खूपच. नदीत पोहायला शिकणं आणि पूर आला की पुलावरून पाण्यात उड्या टाकून पोहत हरिपूरला जाणं ह्या गोष्टी निडरपणे सहजपणे घडल्या. 6 भावंडात बहिणींमध्ये मोठी. भगवद्गीतेतील निष्काम कर्मयोग आचरणात आणण्याची वृत्ती असलेल्या आईवडिलांमुळे या 6ही भावंडांवर तसेच सुयोग्य संस्कार झाले. शिक्षण उत्तम झालं. परिस्थिती बेताचीच असली तरी त्यामध्ये सुद्धा आनंद होता, समाधान होतं. एकमेकातले प्रेमबंध दृढ होते. वयाच्या विवाहयोग्य टप्प्यावर माझी आई कुमारी प्रमिला केळकरची सौ पार्वती आपटे झाली. एका नवीन भूमिकेला सुरुवात झाली. तीर्थरूप बाबांच्या म्हणजे गंगाधर गोपाळ आपटे यांच्या नोकरीसाठी म्हणून ही दोघं आता रत्नागिरीत स्थायिक झाली. बाबा माझे फाटक हायस्कूल या शाळेमध्ये गणित आणि शास्त्र या विषयाचे शिक्षक होते आणि नंतर त्याच शाळेमध्ये त्यांनी मुख्याध्यापक ही जबाबदारी सेवानिवृत्त होईपर्यंत यशस्वीपणे सांभाळली. आणि आई पण त्याच शाळेत हिंदी हा विषय आणि संगीत शिकवत होती. विद्यार्थीप्रिय हा मानाचा किताब तिला आणि बाबांना मिळालेला होताच. शाळेमध्ये ज्ञानदानाचं काम करता करता शाळेत साजऱ्या होणाऱ्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमात आईचा नेहमी सहभाग असे. यामध्ये कार्यक्रमाच्या सुरुवातीला सादर होणारं स्वागतगीत ते ती स्वतः तयार करून त्याला चाल लावून विद्यार्थ्यांकडून म्हणवून घेत असे. तसंच छोटी छोटी नाटकं लिहिणं, ती दिग्दर्शित करणं, मुलांकडून बसवून घेणं हेही उपक्रम चालायचेच. दरवर्षी 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या दिवशी ती एक नवीन देशभक्तीपर गीत लिहायची आणि त्याला चाल लावून आम्हा मुलांकडून ते गाऊन घ्यायची. त्यामुळे आतापर्यंत विविध देशभक्तीपर गीतं तिच्या लेखणीतून उतरली आहेत. नंतर आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र सुरू झालं. लहान मुलांसाठी, युवकांसाठी तसंच स्त्रियांसाठी असणाऱ्या कार्यक्रमात वेगवेगळ्या विषयावर लेखन करून ते तिनं सादर केलं. लोकसंगीताचे कार्यक्रम सादर केले. शिवाय संस्कृत नाट्यगीतांचा कार्यक्रम तिनं सादर केला. अशा प्रकारे तिच्या विविध कलागुणांना आकाशवाणीमुळे खूपच छान संधी मिळाली. दरम्यानच्या काळात लहान मुलांसाठी तिने भरपूर लेखन केलं. बडबड गीतं लिहिली, कविता लिहिल्या.
त्याची पुस्तकं पण प्रसिद्ध झाली आहेत. परमपूज्य स्वामी स्वरूपानंद रचित संजीवनी गाथेतील अभंगांना आईनं चाली लावल्या आणि आम्हा विद्यार्थ्यांना ते अभंग शिकवले. त्यामुळे लहान वयातच अनेक विद्यार्थ्यांना संत साहित्याची पण गोडी लागली. त्यामुळे स्वामी स्वरूपानंदांच्या जन्मोत्सवाच्या कार्यक्रमात दरवर्षी आम्हा विद्यार्थ्यांचा अभंग गायनाचा कार्यक्रम हा ठरलेलाच असायचा. आईच्या आयुष्यात सार्थकतेचा क्षण आला तो म्हणजे स्वामी स्वरूपानंदांनी तिला आणि बाबांना अनुग्रह दिला आणि त्यामुळे तिची पारमार्थिक वाटचाल तिचं जीवन समृद्ध करून गेली. परमपूज्य स्वामी सत्यदेवानंद सरस्वती विरचित गीत स्वरूपानंदायन मधल्या 18 गीतांना आईनं चाली लावल्या आणि त्या खुद्द स्वामीजींना त्यांच्या आज्ञेवरून म्हणून दाखवल्या आणि स्वामीजींना त्या सर्व चाली आवडल्या. हा अपूर्व योग तिच्या जीवनात आला. हे सर्व उपक्रम ती शाळेची नोकरी, घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून करत होती. आमच्या घरात 4 चौघांसारखं असं वातावरण नव्हतं, कारण माझा मोठा भाऊ दिव्यांग होता. त्यानंतर मी आणि माझा छोटा भाऊ. घर लहान, सोयीसुविधांची कमतरता अशा खूप प्रतिकूल गोष्टी होत्या आणि असं सर्व वातावरण होतं तरी पण ती जिद्दीनं हे सर्व करत होती. तसं बघायला गेलं तर अशा सर्व परिस्थितीत एखादी स्त्री हतबल झाली असती, पण आईनी तसं कधी मनात देखील आणलं नाही. हे आहे याच्यातूनच आपल्याला मार्ग काढायचा आहे आणि ते सुद्धा आनंदी राहून. त्यामुळे एकूणच आमच्या सगळ्यांचं आतापर्यंतचं आयुष्य तिच्यामुळेच आनंदात, समाधानात गेलं आहे. बाबांच्या सेवानिवृत्तीनंतर आम्ही सर्वजण सांगलीला राहायला आलो. आई 1-2 वर्षानंतर आली. सांगलीला आमचं वडिलोपार्जित घर असल्यामुळं आम्ही 4 जण आता तिथं राहायला लागलो. हे घर आणि त्या आसपासचा परिसर खूपच सुंदर आहे. एकतर पेठ भाग परिसरातील सांगलीच्या प्रसिद्ध गणपती मंदिराच्या आवारातच हे आमचं घर आहे. मागच्या बाजूला संथ वाहणारी कृष्णामाई आहे आणि घराच्या आसपास राहणारी माणसं प्रेमळ, मनमिळाऊ, जीवाला जीव देणारी अशीच आहेत. इथं राहायला लागल्यावर आईच्या एक लक्षात आलं की आपल्या घराच्या आसपास राहणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत त्या सुगृहिणी आहेतच, मनमिळाऊ आहेत. दिवसभर त्यांना घरकामाचा व्याप असतोच, पण त्यातूनच त्यांना आपण 1 तासभर एका मानसिक शांती देणाऱ्या विषयाकडे वळवलं तर बस, नुसता विचार यायचा अवकाश, लगेच अंमलबजावणी सुरू. आणि त्यासाठी तिनं पावसचे परमहंस स्वामी स्वरूपानंद यांच्या कार्याचा प्रसार करण्याचं ठरवलं. इच्छा खूपच चांगली होती, पण हे काम थोडंसं अवघड होतं आणि एकदा का सगळ्यांना त्याची गोडी लागली की जीवनात त्यांना आनंद, मनःशांती मिळवता येणार होती. ही खात्री होती. ही मनातली इच्छा तिनं शेजारी राहणाऱ्या ताडे काकूंना सांगितली. त्या पण अनुगृहीत असल्यामुळे आसपासच्या बायकांना संध्याकाळी 6 वाजता एकत्र करायचं ठरलं. नामस्मरण करायचं, आध्यात्मिक विषयावरच्या पुस्तकांचं वाचन करायचं आणि अशा प्रकारे तासभर वेगळ्या प्रकारे घालवायचा. सुरुवातीला या सगळ्या आईच्या मैत्रिणींना लक्षात येत नव्हतं. कुणी असं म्हणायचं की आपटेबाईंनी मणी ओवायला बोलावलंय बहुतेक. कारण का या विषयातलं ज्ञान किंवा असं काही आयुष्यात करता येऊ शकतं ही कल्पनाच कधी त्यांच्या मनाला शिवलेली नव्हती. त्यातल्या काही मैत्रिणी तर निरक्षर पण होत्या. पण आईनं त्या सगळ्यांना एकत्र केलं, नामस्मरणाचं महत्त्व समजावून सांगितलं, मार्गदर्शन केलं आणि आता 35 वर्ष याला उलटून गेली. हे काम अखंडित चालू आहे. अजूनही या सर्व मैत्रिणी 6 ते 7 एकत्र जमतात, नामस्मरण करतात, ज्ञानेश्वरी वाचतात, मारुती स्तोत्र, रामरक्षा हे नित्य पठणात असतंच आणि या सर्वांमधून जो आनंद मिळतो, परमानंद, मानसिक शांतता, याचं महत्त्व त्यांना आता समजलं आहे आणि ते त्यांच्या पुढच्या पिढीलाही देत आहेत. 6 ते 7 हा उपक्रम ठरला. आता त्याच्यानंतर आईनी अजून पुढचा विचार केला.
आमचं घर ज्या भागात आहे तिथूनच पुढे गवळी गल्ली हा भाग सुरू होतो. तिथे कृष्णाचं मंदिर आहे, पण तिथल्या मुलांना गीता नव्हती येत. ते संस्कारच त्यांच्या वाणीवर झालेले नव्हते. आईने विचार केला की या सगळ्या मुलांना आपण एकत्र करूया, रामरक्षा, गीता, मारुती स्तोत्र किंवा इतर स्तोत्र शिकवूया. हे स्तोत्र संस्कार त्यांच्या जिभेवर आणि त्यांच्या वाणीवर करूया. काम तसं अवघड होतं. एकतर काय असतं, मुलांना संध्याकाळी शाळेतून आलं की फक्त खेळायचं असतं. पण खेळून झाल्यावर थोडासा वेळ आपण स्तोत्र म्हटली तर आपल्याला त्याचा आपल्या पुढच्या जीवनात खूप उपयोग होईल हे त्यांना माहीत नव्हतं. तर त्यांना या गोष्टीकडे वळवणं हे शिवधनुष्य उचलण्या इतकं अवघड काम ते पण आईने यशस्वी करून दाखवलं. 7:15 नंतर खूप मुलं आमच्याकडे घरी येत. ही सगळी स्तोत्र आवडीनं म्हणत. आणि आता असं झालं आहे, ही सगळी मुलं आता मोठी झाली आहेत आणि त्यांनी त्यांच्या मुलांवर हे स्तोत्राचे संस्कार केलेले आहेत. काही मुली अशा आहेत की त्या ज्या घरी लग्न होऊन गेल्यात ती घरं त्यांनी या संस्कारांनी बदलून टाकलेत. असो, अगदी वयाच्या 90 वर्षापर्यंत तिनं हे सर्व ज्ञानदानाचं संस्कार करण्याचं काम आनंदानं केलं. 91व्या वर्षी एका छोट्याशा आजारपणामुळे तिची कायमची अंथरुणावर पडून राहण्याची अवस्था झाली. पण त्याही अवस्थेत ती आनंदात होती. कुठल्याही गोष्टीची तिनं कधीच तक्रार केली नाही. म्हणजे हा सर्व बदल एका रात्रीत झाला. पण त्याही परिस्थितीत आनंदात कसं राहायचं याचा एक परिपाठच तिनं आम्हाला घालून दिला. ही तिची अवस्था 4 वर्ष तरी होतीच. या 4 वर्षांच्या काळात तिनं परमपूज्य स्वामी स्वरूपानंद विरचित अभंग ज्ञानेश्वरी, भावार्थ दीपिका तसंच भगवद्गीता लिहून काढली. अक्षर म्हणाल तर आईचं आमच्या मोत्याच्या दाण्यासारखं होतं. शिवाय दररोज वाचन असायचं. यामध्ये भागवत, दासबोध, ज्ञानेश्वरी हे 3ही ग्रंथ होतेच. रोज न चुकता काही नियम करणं हा स्वभाव विशेष तिनं शेवटपर्यंत पाळला. पावसचे परमपूज्य स्वामी स्वरूपानंद कृपांकित श्रीयुत अशोक रेडेकर यांनी, आपटेबाई, तुम्हाला खरं समाधान अनुभवायचं असेल तर भागवत कथा वाचा असं सांगितल्यामुळे 2014-15 पासून 2020पर्यंत रोज न चुकता भागवत कथा वाचली आणि अशामुळे 14 वेळेला भागवत कथा तिची वाचून झाली. ज्ञानेश्वरीच्या 108 ओव्यांचं कित्येक वर्ष रोज पठण आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रोज दैनंदिनी लिहिणं हा नियम तिनं आयुष्याच्या अखेरपर्यंत पाळला. देह ठेवायच्या आधी 1 दिवस डायरीत थरथरत्या हातानं ओम राम कृष्ण हरी हे तिनं लिहिलं, ते शेवटचं. अशा प्रकारे 95 वर्षांपर्यंत ती समाधानाचं आयुष्य जगली. देह ठेवण्याच्या अगोदर काही दिवस माझ्या भावाला तिनं सांगितलं की आई मुलगा हा आपला संबंध आता संपला. आता मी आई नाही. हा मनुष्यजन्म मिळाल्यानंतर जी काही नाती या देहाला चिकटली आहेत ती आता संपली. आता मी कुणाची नाही. मला स्वामीचरणी लीन व्हायचं आहे. आणि असं सांगून तिनं अन्नपाणी वर्ज्य केलं आणि ती जसं बोलली त्याप्रमाणे तिनं केलं. 9 जानेवारी 2026 या दिवशी पहाटे माझा भाऊ, रात्रीसाठीची असलेली परिचारिका असे जवळ असूनही आई कधी अनंतात विलीन झाली ते कळलंच नाही. की झाकिली या घटीचा दिवा, काय झाला नकळे केव्हा, तये परी पांडवा जो देह ठेवी. ही ज्ञानेश्वरीतली ओवी आईनं सार्थ केली असंच म्हणावं लागेल. तिचा हा सगळा जीवनपट पाहता असं म्हणता येईल की प्रतिकूल परिस्थिती, खडतर आयुष्य असं असूनसुद्धा आनंदी कसं राहावं, समाधानी कसं असावं याचा वस्तुपाठ म्हणजे आमची आई. तिनं दिलेल्या या संस्कारांनी माझं आणि माझ्या भावाचं म्हणजे डॉक्टर नारायण आपटे आयुष्य समृद्ध झालं आहेच. ही समृद्धी आणि आईबाबांचे आशीर्वाद आमच्या जीवनात अखंड लाभू देत
ही स्वामीचरणी प्रार्थना. शेवटी कविवर्य ग दी माडगुळकर यांचे मनाला हळवं करणारे अजरामर शब्द आठवतात ते असे: उमेचे रमेचे तसे शारदेचे, उमेचे रमेचे तसे शारदेचे, जपत ध्यान तैसे तुझे जन्म देचे, जपत ध्यान तैसे तुझे जन्म देचे. तुझ्या प्रेरणेने यशस्वी प्रवास, तुझ्या प्रेरणेने यशस्वी प्रवास, तुझ्या वंदितो माऊली पावलास, तुझ्या वंदितो माऊली पावलास, तुझ्या वंदितो माऊली पावलास.